शरीरापासून दूर ठेवलं होतं. सबस्टिट्यूट फिल्डरच्या माध्यमाने शैलेश घोडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर स्वतःचा आणि संघाचा वैयक्तिक अकाउंट ओपन केला जातो एका धावेने. सुरेश भोईर त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. सुभाष गायकर आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर. विलासने पहिला चेंडू अतिशय योग्य टप्प्यावर हाताळलाय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे 30 यार्ड सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये ब्रश झाला, बाउन्स झाला. त्यानंतर चेंडू जमिनीवर आदळलाय. दुसऱ्या चेंडूवर जरूर संधी जरूर निर्माण झाली होती. स्वतःच्या बॉडीला तिथे मात्र कंट्रोल करू शकले नाहीये. त्याच अनुषंगाने ही जेल ड्रॉप पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस नेहमी क्रिकेटमध्ये सातत्याने उदाहरण आपल्याला सिद्ध होत असताना पाहायला मिळतो आणि ते मात्र इथे उद्ध्वस्त झालाय तो समीकरण. चेंडू हातामधून ब्रश झालो, चेंडू झेल ड्रॉप झालीये. त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. चेंडू दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नक्कीच चेंडू हाताला पुन्हा एकदा ब्रश झाला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन वेळेस संधी इथे मात्र आली होती गौरीपाडा संघाला आणि ती संधीचं सोनं करता आलं नाहीये. दोन झेल ड्रॉप झालेत. चेंडू पर्यंत पोहोचला होता, नक्कीच झेल होणं गरजेचं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप बॅक टू बॅक पाहायला मिळालेत. नक्कीच भाग्य बलवान म्हणावे लागतील सुभाष गायकर. दोन चेंडू मध्ये दोन झेल ड्रॉप नक्कीच नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलेत. यावेळी चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळी. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. नक्कीच आशेच्या नजरेने, वाईच्या स्वरूपाने आशेच्या नजरेने पंचांकडे पाहिलं गेलं. डॉट चेंडूची समाप्ती. गोलंदाजी चांगली होते, बॅकफुटला गेले होते, त्यानंतर जागा बनवली होती. जणू काय ऍक्शन रिप्ले चेंडू पाहायला मिळालाय. नक्कीच गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं देखील गरजेचं असेल. म्हटलं जातं ना, क्षेत्ररक्षणाची साथ म्हणजेच फलंदाजावर मात. जेव्हा जेव्हा आपण चांगलं क्षेत्ररक्षण कराल, जेव्हा जेव्हा डॉट चेंडू सातत्याने आपण हाताळात, तेव्हा तेव्हा फलंदाजावर एक प्रेशर क्रिएट होतो. त्यानंतर एखादा मिसस्ट्रॉम खेळण्यासाठी प्रवृत्त हा फलंदाज केला जातो. त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं असेल. सातत्याने चुका इथे मात्र पाहायला मिळाले जरूर. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न विलासच्या माध्यमाने केला जातोय. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड पोहोचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. या षटकातील तिसरा झेल ड्रॉप. नक्कीच हा झेल थोडासा दूरवर होता, परंतु चेंडू पर्यंत पोहोचण्यात आला होता क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा झेल ड्रॉप पाहायला मिळतो. पुन्हा एकदा दुहेरी धाव आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीने पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला धावसंख्या फलकावर पाहायला मिळतोय. बिनगडी बाद 7. धावा आल्यात 7. क्षेत्ररक्षणाची साथ कुठेतरी मिळाली नाही. विलास पुणे खूप चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं होतं. तब्बल 3 संधी निर्माण झाल्या होत्या झेलच्या स्वरूपाने. त्यानंतर झेल मात्र सातत्याने सोडण्यात आल्या, परंतु धावा चांगल्या धावा म्हणाव्या लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. ज्या प्रकारचे धावा उभारल्या गेल्यात, 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पेश केली. पॉवर प्लेचं षटक योग्य रीतीने हाताळलं विलासने. त्यानंतर गोलंदाजीची धुर्रा कोण सांभाळेल गौरीपाडा संघासाठी. सेकंड पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. विश्वास मात्र येतो. विश्वासवर इथे मात्र विश्वास दाखवला जातोय कर्णधाराकडून. की सुरेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईकवर. पहिला चेंडू फेस केला होता, त्यानंतर 5 चेंडू सुभाषच्या माध्यमाने आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर पहिल्या षटकाचा पहिला चेंडू फेस केला, त्यानंतर पुन्हा एकदा संधी मिळाली आहे दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी. आतापर्यंत थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळतोय, कारण का पॉवर प्लेला ज्या धावा पाहिजे होत्या त्या हव्या त्या धावा इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करेल फलंदाजी करत असणारा संघ मानिवली संघ. यावेळेस खोला टाकला होता चेंडू, ड्राईव्ह केलाय डीप मधून. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून येतोय. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडू थोडंसं फेकण्यामध्ये
वेळ घेतला आणि त्याच वेळेचा अवधी घेतला फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली 2 धावेच्या मदतीने. धावसंख्या फलक 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा खोळात टाकलाय चेंडू. पुन्हा एकदा तोच षटक्षक लोंगॉनला इन ऍक्शन मध्ये. पुन्हा एकदा थोडस मिसफिल्ड आणि त्याचाच फायदा घेत असताना 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा नक्कीच बाळगून आपला खेळाडू कक्षामध्ये फलंदाज क्षेत्ररक्षक खेळाडू बसलेत. एका मोठ्या फटकेची नक्कीच वाट पाहतायत. जर हवेचा वेग पाहिला तर सध्या तरी या एंडने उजव्या हाताच्या फलंदाजांना उपयुक्त अशी हवा पाहायला मिळते. हवेचा वेग जरूर आहे, त्याचा फायदा घेता येईल का? ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत विश्वासने केले, 2 चेंडू अगदी खोलात टाकलेत. यावेळी सेलिब्रेशन पाहायला मिळेल, परंतु चेंडू 1 बाउन्स त्यांच्या डोक्याच्या वरून फ्लाय होतोय. ज्या फटक्यांची नितांत गरज होती, ज्या फटक्याची वाट पाहत होती, तो फटका इथे मात्र मानवली संघाला पहिला मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पद्धतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकावर 15 या आकड्यावर. आता मात्र पहिला मोठा फटका आलाय. तो मोमेंटम आता मात्र शिफ्ट होईल का? चौकार जरूर आलाय, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी 2 चेंडू हाताळले होते त्या प्रकारचा चेंडू आला तर प्रत्युत्तर म्हणावं लागेल. अवे फ्रॉम द बॉडी. चांगला चेंडू हाताळलाय. बचावात्मक गोलंदाजी. जेव्हा जेव्हा मोठ्या फटक्यांपासून आपल्याला जर बचाव करायचा असेल तर ह्या प्रकारचा चेंडू येणं अनिवार्य ठरतो आणि त्याच प्रकारचा चेंडू आलाय. अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजाच्या रडालपासून चेंडू लांब ठेवण्यात आलाय. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली एका धावेने. धावसंख्या फलक 16 का डोला 16 या आकड्यावर. फुलरलेनचा चेंडू, चुकीचा चेंडू. बॉलर्स बॅक टू द ड्राइव्ह. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक 2-2 आले होते, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. गोलंदाजसाठी शूज पाहायला मिळत आहेत श्री शालिक भोईर यांच्याकडून. तसेच उत्कृष्ट फलंदाज कूलर पाहायला मिळते श्री रामदास भोईर यांच्याकडून देखील. खूप चांगल्या प्रकारचा मोलाचा वाटा या मान्यवरांचा आपल्याला पाहायला मिळतो. या दानशूर दात्यांचं या आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त केले जाईल. तसंच मॅन ऑफ द मॅच साठी श्री प्रमोद वासुदेव पाटील यांच्याकडून आपल्याला ट्रॉफीज पाहायला मिळते. धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पॉवरप्लेच्या षटकानंतर पुन्हा एकदा आता पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय चांगल्या प्रकारचा हाताळलं होतं विलासने. तोच विलास पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. सलामीचे 2 फलंदाज आता मात्र सेट झालेत. दोन्ही फलंदाजाचा विचार केला गेला तर कमीत कमी एका फलंदाजाने 5 चेंडू फेस केलेत, एका फलंदाजाने 7 चेंडू फेस केलेत. म्हणजे टोटल आता सेट झालेत. आता मोठी फटके येतील का, किंवा ज्या प्रकारची गोलंदाजी पॉवरप्ले षटकामध्ये हाताळली उल्हासने त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळेल का? फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटने क्रॉस बॅटने गॅप मधून चेंडू इथे मात्र वेगाने जातोय. पहिल्या चेंडूवर विलासला इथे मात्र तडाखा पाहायला मिळेल. चौकार.
पहिलं षटक अतिशय योग्य रीतीने हाताळलं होतं, परंतु पहिला चेंडू इथे मात्र फुलर लेनचं देऊन बसले. परंतु आता सेट झालेत फलंदाज. च्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर ता मात्र कमबॅक केलाय. ज्या प्रकारचं षटक हाताळलं होतं पहिलं षटक, अगदी त्या चेंडूचा इथे मात्र पाहायला मिळाला. नजराना पेश केलाय. पहिलाच षटक ज्या प्रमाणे हाताळलं, अवे फ्रॉम द बॉडी सातत्याने चेंडू हाताळले गेले, परंतु पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील फुलर लेनचा देऊन बसले, त्याच्यावर चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट. स्वतःने इथे मात्र चेंडू हा ना पाहायला मिळाली. चुकीचं कॉलिंग इथं पाहायला मिळालंय. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने हाताळलेत. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आता मात्र धावसंख्या फ्लाय घेते, स्टार्ट घेते. त्यानंतर अचूक टप्प्याची गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्पा, योग्य दिशा, अशा प्रकारची गोलंदाजी पेश झाली. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला गेला तर सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलं गोलंदाजी करत असताना गौरीपाडा संघाकडून गोलंदाजी करत असताना विलास. धावसंख्या आता मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑन कडून लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होत आहेत. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या फळक अलवार गतीने पुढे सरसावेल. धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचते. इथे बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि अशा प्रकारे वेगाने षटक कंप्लीट. येस, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांच्या अखेरीस 27. पहिल्या षटकामध्ये विलासने धावा खर्च केल्या 7. त्यानंतर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी विलासने धावा संख्या खर्च केल्या 6. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्या संघासाठी. विश्वासाचा जर विचार केला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावसंख्या खर्च केल्या. त्यानंतर धावसंख्या आपल्याला तब्बल 3 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळालेत. बिनगड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 27. यस डीजे, ड्रिंक्स ब्रेक. राहायचंय. 2 दिग्गज महासत्ता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला देसाई त्यांच्या विपक्ष उंबारली, 2 दिग्गज संघ पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल, परभणी असेल. 2 महासत्ता 40+ च्या माध्यमाने देसाई त्यांच्या विपक्ष उंबारली. दोन्ही संघाची कामगिरी क्रिकेट पटलावर अतिशय महत्वाची आणि त्याच टीम्स एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. निमित्त आहे आई गावदेवी रुद्रा 1140+ चिकनगड संघ यांच्या आयोजनांतर्गत श्री मसोबा चषक 2026 हे दमदार दर्जेदार पर्व. पुढील गोलंदाज यशवंतच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एका टप्प्यावर दुसऱ्या टप्प्यावर येत आहेत. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक
29 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर प्रहार जरूर केला होता, परंतु प्रॉपर टायमिंग तिथे जुळलं नाहीये. एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दुसऱ्या टप्प्यावर गेलेत. त्यानंतर अचूक फेकी आणि 2 धावा कंप्लीट. डान्सिंग डाऊन द विकेट समोर खेळलाय, उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू शेवटचा निर्णय आमच्यापर्यंत येस इट इज मॅक्झिमम. षटकार आलाय. फलंदाज सुरेश भोईरची खेळी समाप्त. पहिला हादरा मानवी संघाला. फलंदाज बाद. पाहायला मिळाले ज्या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार आला होता. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. कॉट बिहाइंड ची अपील आहे ना. येस इट इज आउट. बॅक टू बॅक 2 हादरे. इथे मात्र सलामीचे 2 फलंदाज. सुरेश भोईरची खेळी समाप्त झाली होती. सेट फलंदाज. त्यानंतर जड पावलांनी संतोष शिसवे मैदानाच्या आतमध्ये आले होते, ते मात्र जड पावलांनी माघारी पडतायत. संघाला लागलेला दुसरा हादरा. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. पाहायला मिळेल संजय येतोय. 3 षटकांमध्ये एकही गडी बाद नव्हता. त्यानंतर यशवंत आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गौरीपाडा संघाकडून. बॅक टू बॅक 2 मोठे हदरे. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू. आतापर्यंत यशवंत पहिल्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर मोठा फटका षटकार आला. त्यानंतर मात्र काय कमबॅक केला यशवंतने. 3 चेंडू मध्ये 1 डॉट चेंडू आणि 2 बॅक टू बॅक हदरे. पुढील चेंडू यावेळी खोलात टाकला होता. चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच संधी जरूर होती. चेंडू कलेक्ट झाला नाहीये आणि अशा प्रकारे 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावर. 4 षटकांच्या अखेरीस 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली होती 2 सलामीच्या फलंदाजामध्ये. त्यानंतर सुरेश भोईरचा आऊट झाल्यानंतर बॅक टू बॅक 2 हदरे आपल्याला पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज संजय माळीच्या बॅटमधून जरूर पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आलेत. गोलंदाजी चांगली झाली. पहिले विचार जर केला गेला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक विलासने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर विश्वास थोडासा महागडा म्हणावा लागेल, 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी विलासच्या माध्यमाने 6 धावा खर्च केल्या. चौथं षटक यशवंतच्या माध्यमाने षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक केला आणि 10 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी हरिश्चंद्र येतोय.
हरिश्चंद्र म्हात्रेचा पहिला चेंडू खोळात टाकला डीप मधून, क्षेत्ररक्षक वेगाने आले, चेंडूवर पोहोचले तर कदाचित धोक्याची घंटा वाजली असती, परंतु चुकीची फेकी म्हणावी लागेल. ऑन द स्टंप फेकी येणं गरजेचं होतं. त्याच अनुषंगाने जर विचार केला गेला तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याच्या चपळाईने 2 धावा इथे मात्र क्षणभरातच पूर्ण करत असताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आपल्याला पाहायला मिळेल 39. हरिश्चंद्र पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा खोळात टाकला चेंडू, फ्लाइटी चेंडू पाहायला मिळाला. फिंगर रोल बोट फिरवली गेली चेंडूवर, त्यानंतर फ्लाइट दिली गेली, त्यानंतर पूर्णपणे बीट झालेत फलंदाज. वाईड यॉर्करच्या माध्यमाने हा चेंडू हाताला गेलाय. डान्सिंग डाऊन द विकेट फॉलो केलं फलंदाजाला. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते, कदमताल करण्यात इथे धोक्याची घंटा जरूर वाजली. आता मात्र फेकी अचूक पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी हा ना तू मे पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने इथे कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने इथे रनआउटच्या स्वरूपाने अजून एक गडी बाद, विकेटचं पतन. विकास जाधव देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये उपस्थित, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. खूप चांगल्या प्रकारच्या संघाची कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळाली. त्या आमदार चषक 2026च्या पर्वामध्ये खूप चांगली कामगिरी, तिसऱ्या फेरीमध्ये धडक दिली होती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयराम गायकर पाहायला मिळत आहेत. इथे वेगाने बॅट फिरवली गेली, कॉट बिहाइंडची अपील इथे मात्र, आणि पंचांचा हात आकाशात, अजून एक गडी बाद. नेहमीच पाहायला मिळतं वन ब्रिंग्स टू, म्हणजे एका पाठोपाठ दुसरा समीकरण इथे मात्र कुठेतरी सिद्ध होत असताना पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा फलंदाज बाद झालाय त्याच्या पाठोपाठ लगेच फलंदाज बाद असताना पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास गायकर येतोय. जयराम गायकरला मात्र आपला स्वतःचा अकाउंट ओपन करता आलं नाहीये. स्वतःचा अकाउंट ओपन करणे ही क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. पहिल्याच रनसाठी आपण भागीदारी आपल्याला पाहायला मिळते, भागीदारी आपल्या संघासाठी स्वतःच्या नावावर करायला मिळते. ती जर मिळाली नाही तर स्वतःचा आत्मविश्वास ढासळत असताना पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा फलंदाज पहिल्या चेंडूवर गडी बाद होतो तेव्हा एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 41 या आकड्यावर संत गतीने पुढे चालली आहे. यावेळी चांगला चेंडू, स्वतःसाठी जागा बनवली होती, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, डीप फाईन लेग असेल, मिड विकेट असेल, त्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू पडलाय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन निर्धावाच्या स्वरूपाने विसावलाय. अशा प्रकारे निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मालवणी संघाची 41, म्हणजे जिंकण्यासाठी गौरीपाडा संघाला 42 धावसंख्येची गरज असेल. तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय उंबारली संघ आणि त्यांच्या विपक्ष देसाई, दोन दिग्गज संघांमध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणे गरजेचं असेल. दोन्ही संघांना विनंती आहे. उंबारली संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत, देसाई संघाचे कर्णधार देखील आपण यायचं आहे.
आपण बघितलं तर जास्त काही मोठं नसेल, 42. पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये 63चं टार्गेट होतं आणि ज्यांनी प्रथम फलंदाजी केली त्यांनी मात्र ते सामने जिंकले. या सामन्यामध्ये लो स्कोर आहे आणि या सामन्याचा निकाल काय लागेल हे बघण्यासाठी जाऊयात पुढच्या 5 षटकांसाठी मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी विश्वास आणि विलास. विलास मात्रे आणि विश्वास मात्रे. पहिलं षटक गोलंदाज संजय. गोलंदाज संजय माळी यांना आपण बघतोय. टार्गेट आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 42 या धावसंख्येचं. 41 धावांवरती 4 गडी बाद झाले होते. या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी, पूर्ण धावसंख्येचा पाठलाग करणं गरजेचं. तर जवळ मॅचच्या दिशेने गेम ऑन. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. विलास पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. गॅप फाइंड करण्यामध्ये यश मिळतंय काही प्रमाणात. चेंडू वेगाने निघून जाईल, क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत आलाय पण निघून जाईल सीमारेषे बाहेर. मिस फिल्डिंग, 4 धावा, चौकार. स्ट्रोक एक्झिक्यूट झालाय. धावसंख्या धावफलकावरती 4. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत. डी पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची संधी जरूर होती पण शेवटच्या क्षणी नकार आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या 5. 5 रन्स ऑन द बोर्ड. 2 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत जमवल्यात. गुरुनाथ पाटील यांचं इथं आगमन होत आहे, त्याचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. जवळ मॅचच्या दिशेने पुढील चेंडू घेऊन गोलंदाज. गती कमी केली विश्वाससाठी आणि एक चांगला चेंडू एक्झिक्यूट झालाय. डॉट बॉल. 3 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेची संधी आणि आता मात्र एक चांगला स्ट्रोक. 1 मोर. दे दनादन 4, चौकार. धाव फलकावरती धावा लागतात तर तब्बल 9. स्ट्राइक गेटवरती आता मात्र विश्वास. गती कमी केली. ओ हो, व्हॉट अ शॉट. क्लासिकल टायमिंगच्या माध्यमातून सीमारेषे बाहेर, चौकार. स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग पण एक धाव थांबवू शकले नाहीत. 14 धावा झळकलाय धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या एकूण समाप्तीनंतर बिनगडी बाद 14. डीजे.
दुसरं मैदानाच्या आतमध्ये संतोषजींना आपण बघतोय. स्ट्राइक एंडला फलंदाज सज्ज असेल. तो विश्वास आणि विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी ज्यांनी अतिशय सुंदर सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेस मात्र पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता, त्याला पाठवलाय हुकच्या माध्यमातून सीमारेषे बाहेर येतोय हा ब्लास्ट सिक्सर. विश्वासच्या माध्यमातून अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू गती बाहेर येतोय हा चौकार. पोचताय 24 धावा. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर गती कमी केली यावेळी स्लाइस करतायत. एकच धाव आणि एका धावेच्या नंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 25 धावा झळकल्या धाव फलकावरती. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा. यावेळेस विलास आणि अतिशय सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अनुभवाचा योग्य वापर करत सीमारेषे बाहेर चौकार. तर पुन्हा एकदा यावेळेस खराब चेंडू आणि त्याचं प्रत्युत्तर जाऊन विसावतोय सीमारेषा पार. येतोय हा दे दणादन सिक्सर. 9+6. +6 एकूण 7 धावा आणि आता मात्र समीकरण जाऊन पोहोचतंय 36 आणि आता मात्र मिस टायमिंग आहे. झेल जरी टिपलाय तरी मात्र फ्री हिटचा चेंडू होता आणि एका धावेच्या नंतर धाव फलक जाऊन पोहोचतंय 37. 37 धावा धाव फलकावरती. 19 चेंडू आणि 5 धावांची गरज. गती कमी केली विश्वासच्या माध्यमातून. एक मिस टायमिंग स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल होतोय ड्रॉप. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज होतोय बाद.
हॅलो, संदीप म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विलास म्हात्रे यांचा अप्रतिम असा खेळ आपण बघितला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. चारची फक्त गरज. गती कमी केली यावेळेस, बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाहीये. एक धाव वेगाने पूर्ण झाली. सो टॉस आपण बघतोय, टॉस झालेला आहे आणि नो डाऊट देसाई संघाने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत फक्त 3 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना. गती कमी केली, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, एक धाव वेगाने पूर्ण, दुसऱ्या धावेची संधी आणि बघता बघता 2 धावा. टॉस जिंकला देसाई संघानं. त्यांचा निर्णय अजून आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये आणि या 2 धावांच्या नंतर धाव फलक जाऊन पोहोचते. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गती कमी केली, विश्वास, आणि यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये. ज्या फलंदाजाने अप्रतिम अशी खेळी साकारली होती तो मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. भगवान म्हात्रे नवीन फलंदाज. भगवान ऑन स्ट्राइक आणि आल्या आल्या आक्रमण करायचं होतं यावेळेस. डॉट बॉल होतोय. एका धावेची फक्त गरज. पुढचा बॉल. गती कमी केली आणि आता मात्र विजयाची धाव. अतिशय योग्य कामगिरी करत या ठिकाणी आपण बघतोय कस्तुरी 11 गौरीपाडा. रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे यांचा संघ हा पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. त्यांचं अभिनंदन. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्या खेळाडूने एक उत्कृष्ट खेळ या इनिंग मध्ये साकारला. नो डाऊट या मॅचचा हिरो विलास म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच.